नमस्तस्ये 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 नमो नमः अनादि निर्गुण निर्गुण शरण एका जनार्दनी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे नवे ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया या तुकोबारायांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज आपण सेवेकरता घेतलाय. विठ्ठल माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ बंडुगलेंच्या कृपाआशीर्वादानं गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेकरूपीजी महाराज यांच्या गुरुकृपेनं तुम्हा सर्व संतांच्या टाळकरांच्या माळकरांच्या कृपाआशीर्वादानं मी आज जगात उभे आहे मस्तक हे पायावरी या पार करी संताच्या लाड केले कमी संताची भू लाड केले कमी संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताची भू लाड केले कमी संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताची माझवरी कृपा बहुतांची माझवरी कृपा बहुतांची माझवरी कृपा बहुतांची लाड केले कमी संताची भू लाड केले कमी संताची लाड केले कमी संताची भू लाड केले कमी संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताची लाड केले कमी संताची हो लाड केले कमी संताची लाडकीले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची
कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने तुम्ही आम्ही सगळेजण किम निमित्तानं आज या ठिकाणी जमलेलो आहोत. निमित्त सर्वांना ठाऊक आहे, माहिती आहे का? एकदम मोठ्याने आवाज आला पाहिजे. आजचं निमित्त काय आहे सगळ्यांना माहिती आहे का? आवाज येत नाही. आजचं निमित्त काय आहे सगळ्यांना माहीत आहे का? हां, आता जरा आवाज आला. आजचं निमित्त अगदी बारक्या पोरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच ठाऊक आहे. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आजची शिवजयंती. आणि या शिवजयंतीच्या अनुषंगानं आज या जोपूळ गावामध्ये समस्त हे मित्रमंडळ गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या महाराजांची शिवजयंती या ठिकाणी साजरी करतात. पण अगदी सांगायला आनंद असा वाटतो की गेल्या 2 वर्षापासून अगदी छान पद्धतीने शिवजयंती या ठिकाणी साजरी होते. बऱ्याच ठिकाणी बरेच कीर्तनकार उल्लेख करत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत असताना ज्यावेळेस जयंती जवळ येते, जयंती साजरी करत असताना आपण महाराजांची मूर्त त्या ठिकाणी ठेवतो आणि महाराजांची मूर्त त्या ठिकाणी ठेवल्यानंतर महाराजांच्या मूर्तीसमोर डीजे लावून दारू पिऊन मोठ्या मोठ्यानं नाचतो. खरं तर मला असं वाटतं सुनील दादा की महाराजांच्या शिवजयंतीला महाराजांच्या मूर्तीसमोर डीजे लावून जे महाराजांचे स्वतःला मावळे म्हणवून दारू पिऊन व्यसन करून त्या ठिकाणी नाचतात, ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघत असतील ना, खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा त्यांच्या अंतकरणातून असं वाटत असेल का आशा मावळ्यांनी माझी शिवजयंती नाही केली तरी जमल, ते तरी ह्या भाषेत सांगत असतील. मला तर असं वाटतं आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, जे व्यसन करून दारू पिऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर अगदी मोठ्या मोठ्यानं डान्स करत असतात, मला तर असं वाटतं अगदी त्यांची शिवजयंती करण्याची लायकी नाही. मी काय म्हणते जोपूळवासीकर, टाळ्या वाजवायला काही GST वगैरे लागत नाही. तुम्हाला जेवण भेटणारच आहे. आतापर्यंत जेवणाच्या पंक्ती धरल्या असत्या, काय वाटतं? आतापर्यंत जेवणाच्या पंक्ती धरल्या असत्या, पण तुम्ही लोक फार हुशार आहे. तुम्हाला असं वाटलं 6 ते 8 कीर्तने आपण 7-7:30ला इथं जाऊन बसू, अर्धा तास कीर्तन ऐकायचं आणि लगेच पंक्तीला बसायचं. पण तुमच्यापेक्षा हे मित्रमंडळ हुशार, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनाची पंचपदी चालू करायला सगळेजण इथं आले, पण हे इतके हुशार होते, इथं एकही जण कीर्तन ऐकायला बसलेलं नव्हतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, आता तुम्ही हरिपाठ चालू करा, हरिपाठ झालं की मग कीर्तन करू. आणि त्यांचा नियम बरोबर पक्का लागला. अगदी सगळी मंडळी बरोबर या ठिकाणी येऊन बसली. आता 1 तास कीर्तनाला लेट येऊन बसले ना, तर जेवण सुद्धा तुम्हाला 1 तास लेट भेटणार. जमन का? जमन ना? हा, मग जेवणही तुम्हाला भेटणार आहे, फक्त टाळी वाजवायचं विसरायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि खरं तर आज या मित्रमंडळाचा या ठिकाणी अभिमान वाटतो की गेल्या 2 वर्षापासून आपला धार्मिक कार्य करून या ठिकाणी कीर्तनाचा गोड असा कार्यक्रम करून हे जोपूळचं जे सगळं काही मित्रमंडळ आहे अगदी गोड पद्धतीनं या ठिकाणी शिवजयंती साजरं करतं. या सगळ्या मित्रमंडळांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर वयस्कर मंडळींनी या ठिकाणी नियोजन करून शिवजयंती करण्यात मला तरी असं वाटतं त्यांच्यापेक्षा सध्याच्या स्थितीला या मित्रमंडळांनी एवढं सगळं नियोजन करून शिवजयंती करणं याला खरी किंमत दिली पाहिजे. आणि गोड असं नियोजन या जोपूळच्या मित्रमंडळींनी या ठिकाणी केलं. तुमचे एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. पर्सनली कुणाच्या नावाचा उल्लेख करणार नाही. सर्व तुम्ही मित्रमंडळ तुमचे एकदा आभार व्यक्त करून त्याच पद्धतीनं उपस्थित सगळे कलाकार मंडळी, अगदी मृदुंगावर असणारे आमचे मोठे बंधू मृदुंग रत्न आमचे मंगेश महाराज निकम, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच पद्धतीने इकडं गायनावर असणारे अगदी महाराष्ट्राचा लाडका आवाज संगीत रत्न आमचे संजयजी महाराज हजारे, एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महाराजांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईन, अगदी तुम्ही इथे बसलेले सगळे मंडळी मोबाईल फोन वापरतात ना,
सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे ना. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण सोशल मीडियाचा वापर करतो, बरोबर ना. या सोशल मीडियाचा वापर करत असताना अगदी तुम्ही इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब कुठल्याही माध्यमात कुठंही घुसा, कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये जर तुम्ही शिरले आणि आमच्या संजय महाराजांचं नाव जर त्या ठिकाणी सर्च केलं तर अवघा महाराष्ट्र या आवाजाचा आवाज ऐकण्यासाठी, या आवाजाच्या बादशाचा आवाज ऐकण्यासाठी, यांची भेट घेण्यासाठी, तारीख घेण्यासाठी अगदी किती काळापासून त्या ठिकाणी वेट करत असतो. आणि आज हा महाराष्ट्राचा लाडका आवाज तुमच्या जोपूळवासियांना या ठिकाणी लाभलेला आहे, तो फक्त या मित्रमंडळामुळं. अगदी विनंती करून महाराजांची तब्येत डाऊनही असताना महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आमच्या नाशिक जिल्ह्याची गान कोकिळा म्हणायला हरकत नाही. गाव जरी दुसरं असलं तरी सध्या नाशिकमध्ये आवाज तुमचाच घुमतोय असे असणारे आमचे अविनाश महाराज बारी, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं इकडं मृदुंगावर असणारे आमचे छोटे बंधू तीर्थराज महाराज, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. अगदी गोड हरिपाठाला साथ दिली तशीच आता थोडी थोडी मध्ये इथे पण साथ द्या, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं मागे ज्या विद्यार्थिनी दिसत आहेत, त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची एकमेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आहे. तब्बल 55 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अगदी 15 ते 20 विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहे. या विद्यार्थिनींचे एकदा आभार व्यक्त करून, बसलेल्या सगळ्या मंडळींचे एकदा आभार व्यक्त करून, त्याच पद्धतीनं अगदी कीर्तनासाठी गोड उपस्थिती ज्यांची लाभली, आपले स्वराज्य ग्रुपचे सर्वेसर्वा, अगदी मराठा म्हटलं हा शब्द तोंडातून आला की अगदी जे नेतृत्व आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे आमचे सुनील दादा शिंदे. दादांचाही गोड असं या रोजच्या जीवनामधली जी वाटचाल आहे, अगदी या मराठा समाजाला पुरेपूर असं दादांचं काम या ठिकाणी आहे. दादांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुनील दादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. इकडे आमचे महाराज भानुदास महाराज, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते म्हणजे आमच्या सिस्टीमवाल्या दादासाठी वक्रतुंड साऊंड आमचा ओम दादा शिंदे, दादाचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. माऊलीचा दास चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. शूट जे करतायत दादाचं नाव अक्षय दादा, दादाचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बसलेल्या सगळ्या मंडळींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल बोलण्याच्या ओघामध्ये एक नाव राहून गेलं. आमच्या अनेक रूपी महाराजांच्या भक्त परिवारातील आमचे सेवेकरी आमचे पाटील बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. दोन्ही चोपदारांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढ पावे नाम. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी खऱ्या अर्थानं या स्वराज्यासाठी, या भूमीसाठी, या धरतीसाठी, या मातीसाठी ज्यांनी ज्यांनी अगदी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला अशा थोर महान व्यक्तींना आपल्याला एकदा मानाचा मुजरा करायचा आणि मग आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. विठ्ठल खऱ्या अर्थानं प्रथमतः स्वराज्याची संकल्पना ज्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की ही स्वराज्याची संघटना या ठिकाणी झाली पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, असे असणारे आपले शहाजी राजे भोसले. पहिल्यांदा त्यांना मानाचा मुजरा करूया. दुसरी गोष्ट, या मातीला एक गोड महापराक्रमी पुत्र भेटावा, पुत्र मिळावा, या मातीचं नाव उज्ज्वल व्हावं, या ठिकाणी स्वराज्य निर्माण व्हावं असा हेतू मनामध्ये धरून गोड पुत्र या महाराष्ट्राला ज्या मातेनं दिला तिला राष्ट्रमाता, नवी नवी राजमाता म्हणायला हरकत नाही अशा मासाहेब जिजाऊ, त्यांनाही एकदा मानाचा मुजरा करू. त्याच पद्धतीनं स्वराज्याचं स्वप्न नुसतं पाहिलं नाही तर या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करून प्रथमतः या लोकशाहीचा संकल्प ज्यांच्या मनामध्ये आला अशी असणारे आज त्यांची जयंती आहे, छत्रपती शिवाजी राजे भोसले.
राजांनाही एकदा मानाचा मुजरा करून मृत्युकेचे पावित्र्यत्व राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजुनिया केला हिंदुस्तव साजरा, शिवराया तुला मानाचा मुजरा, शिवराया तुला मानाचा मुजरा. शिवबा वीर शिवबा महाराष्ट्राची शान शिवबा. साऱ्या चतुरूंचा मान बुडावुनी, झेंड बगमा फडकविला, झेंड बगमा फडकविला. आपले दोन्ही हात वरती करायचे आणि दोन्ही हातानं टाळी वाजवायची. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, 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 या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला, आई भवानी मातेचा त्याला वाहिला चरणाला. जिजाऊ मातेनं जन्म दिला वीर पुत्राला, आई भवानी मातेचा त्याला वाहिला चरणाला. त्याच स्वराज्य स्वराज्य तुला मिळाला, त्याच स्वराज्य स्वराज्य तुला मिळाला, अभिषेक करताला, छत्रपती शिवाजी महाराज की या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. मुझे हर हर महादेवा कोटी कुशाल राजांचा मावळा, गडगडाने चाकुनी सारा गडगड त्यांनी केला, रूप संपूच पाहुनी. आमचं जीवन धन्य झालं, अंगी वाघाचं बळगे मोनी, अंगी वाघाचं बळगे मोनी, तट दिल्लीचा राखला, तट दिल्लीचा राखला. धर्मवीर संभाजी महाराज की या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर शोभा शूर शोभा महाराष्ट्राची शान शोभा, रंग भगवा डंग भगवा. आमच्या बाळी रंग केशरी घुमेदाई निशांत शोभा, आमच्या बाळी रंग केशरी घुमेदाई निशांत शोभा. वीर शोभा शूर शोभा महाराष्ट्राची शान शोभा, महाराष्ट्राची शान शोभा, महाराष्ट्राची शान शोभा. या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, या यशोबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वा वा. खऱ्या अर्थानं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी नुसतं बघितलं नाही तर स्वराज्याचं स्वप्न या ठिकाणी साकारलं, खरं स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं असे असणारे आपले छत्रपती शिवाजीराजे भोसले. त्यानंतर हातामध्ये लेखणी घेऊन, एका हातामध्ये समशेर घेऊन आपल्या लेखणीनं साहित्य गाजवणारे आणि आपल्या समशेरीनं रणांगण गाजवणारे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजून दात ही जात सांगणारे आमचे संभाजी महाराजे भोसले. त्यांना एकदा मानाचा मुजरा करून आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना
ज्यांनी या ठिकाणी छत्रपती ही पदवी बहाल केली असे असणारे जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबराय, या तुकोबरायांना एकदा मानाचा मुजरा करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन म्हणजे नैमित्तिक कीर्तन आहे. आजचा अभंग धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हा अभंग जर आपण सप्त्याच्या कार्यक्रमाला जर घेतला तर याचं चिंतन सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये बदलू शकतं. पण आज आपण नैमित्तिक कीर्तनासाठी हा अभंग निवडलेला आहे. आजचं कारण नैमित्तिक आहे. आज म्हणजे शिवजयंती आहे आणि शिवजयंती म्हटलं की अगदी प्रत्येकाच्या अंगातलं रक्त माणसाचं या ठिकाणी सळसळ करतं. आणि शिवजयंती म्हटलं की खरा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो. एक गोष्ट सांगून जाईल, जितका आपल्या महाराष्ट्रातील लोकांना दिवाळीचा आनंद नसतो तितका आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आपल्या शिवजयंतीचा आनंद असतो. आता एक शिवजयंती झाली. विठ्ठल विठ्ठल झाले की आणखी काही महिन्यानंतर परत शिवजयंती येते. माहिती आहे का तुम्हाला? येते का? येते. तिथीनुसार परत एक शिवजयंती येते. अगदी काही लोकांनी प्रश्न विचारला, म्हटले अरे तुमचे शिवाजी महाराज असे किती वेळा जन्माला आले, किती वेळा तुम्ही शिवजयंती करता? सांगायला आनंद वाटतो अशा लोकांना की माझ्या राजाची जयंती वर्षाचा 365 दिवस जरी साजरी केली तरी माझ्या राजाचे उपकार या ठिकाणी फेडता येणार नाही. आणि खरा आजचा दिवस म्हणजे तो दिवस, मुलाचा दिवस, आपल्या मराठ्यांसाठी अगदी आनंदाचा दिवस. काय आनंदाचा दिवस? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या आपल्याला आपल्या भूमीमध्ये झाला आणि गोड रत्न, गोड हिरा आपल्या महाराष्ट्र भूमीला या ठिकाणी लाभला. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, छत्रपती शिवाजी महाराज की दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. स्वराज्य रक्षणासाठी त्यानं केलं एक पोजाते, स्वराज्य रक्षणासाठी त्यानं केलं एक पोजाते, देवनी भगवतो हाती, स्वराज्य रक्षणासाठी, देवनी भगवतो हाती, स्वराज्य रक्षणासाठी. आई शिवाई, आई जिजाई, आई शिवाई, आई जिजाई, आशीर्वाद हो पाठी, आई आशीर्वाद हो पाठी. धर्मवीर संभाजी महाराज की दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. ओ दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे संगतीला, दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे संगतीला, उभा खाना टरा टरा फाडला, सारे
19 फेब्रुवारी. आणि आज या दिवसाला माझ्या राजाचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला हो? हां, रायगडावर का? एकदम मोठ्याने शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून अशा लोकांना सांगावंसं वाटतं की माझ्या राजाची जयंती वर्षाचे 365 दिवस जरी साजरी केली तरी त्याचे उपकार फेरता येणार नाही. इतकं कार्य, इतकं स्वराज्याचं गोड कार्य माझ्या राजाचं होतं. खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की माझ्या राजांनी स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार नाही केला जाती आणि पातीचा. लढाईला जाताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रातीचा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिवसाला जन्माला आले, स्वराज्याचं स्वप्न नुसतं बघितलं नव्हतं तर स्वराज्य निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलं. अगदी सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून 18 पगड जाती माझ्या राजांनी त्या ठिकाणी जमा केल्या. अगदी मुस्लिम म्हणू नका, कोण म्हणू नका, अगदी सगळ्या जातीचे लोक माझ्या राजांनी जमा केले. 18 पगड जाती माझ्या राजांनी त्या ठिकाणी जमा केल्या. पण नुसत्या जमा केल्या नाही तर अनेक जातीचे हे जे लोक माझ्या राजासोबत होते ना, हा प्रत्येक जातीतला लोक, प्रत्येक जातीतला माणूस माझ्या राजावर प्रेम करणारा होता. माझ्या राजाच्या काळामध्ये माझ्या राजानं जेवढ्या 18 पगड जाती त्या ठिकाणी जमा केलेल्या होत्या, 18 पगड जाती ज्या ठिकाणी जमा केलेल्या होत्या त्या काळामध्ये सगळे मावळे अगदी ताटमानीनं सुरक्षित जगत होते. हा प्रभाव फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा होता. इतका प्रभाव होता, इतका प्रभाव होता की विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. वाजवा बाबांना टाळ्या. विठाल विठाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अगदी सगळे मावळे ताटमानेनं जगत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर मासाहेब जिजाऊ शहाजी राजे अगदी या स्वराज्याच्या संकल्पनेसाठी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते. पण त्या काळामध्ये असं वाटत होतं की आता सगळं संपलंय, आता आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळेस माझ्या मासाहेब जिजाऊ पुण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तरी या मातीवर सगळीकडे नांगरच फिरलेला आहे, इथे काही दिसतच नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता आपला मराठी माणूस या मातीमध्ये उभा सुद्धा राहू शकणार नाही. अशा अनुकूल परिस्थितीमध्ये माझ्या मासाहेब जिजाऊंनी त्या ठिकाणची माती आपल्या हातामध्ये उचलली. ती माती आपल्या हातामध्ये उचलल्यानंतर आपल्या डोळ्यातील अश्रूंचा थेंब त्या मातीमध्ये पडला आणि पडल्यानंतर त्या मातीला सांगितलं की म्हटले तुझ्या समोर आज मी नतमस्तक व्हायला आले. याचं कारण असं आहे की आता या स्वराज्याला, या समाजाला एका युग प्रवर्तकाची या ठिकाणी गरज आहे. एक असा हिरा या ठिकाणी जन्माला आला पाहिजे का ज्यानं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. म्हटले त्याच्या हातून या स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे. आणि आता सध्याच्या स्थितीला जो मराठा बांधव या मातीमध्ये उभा राहू शकत नाही ना, तर हा मराठा बांधव ताटमानेनं उभा राहिला पाहिजे. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर आता स्वराज्याची स्वारी त्या ठिकाणी चालू झाली. आणि बाहेर पडत असताना, मोहिमेवर पडत असताना अगदी कधी मध्ये पुण्याला जायचे. पण पुण्याला त्या ठिकाणी जात असताना बघा, लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळेस पुण्याला जायचे ना, पुण्यामध्ये गेल्यावर लोहगावला जायचे आणि लोहगावला गेल्यानंतर त्या ठिकाणी बराच वेळा माझ्या तुकोबारांची कीर्तन चालू असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की तुकोबाराय म्हणजे एक मोठा अगदी वर्चस्व असणारा महात्मा आहे आणि या महात्म्याच्या कीर्तनामध्ये जर आपण जाऊन बसलो तर नक्कीच आपल्याला 2 ज्ञानाच्या गोष्टी त्या ठिकाणी शिकायला भेटतील. ज्या वेळेस ते पुण्याला जायचे, लोहगावला गेले की माझ्या तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे आणि तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसल्यानंतर तुकोबारायांचं कीर्तन त्या ठिकाणी श्रवण करायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे असायचे, ते मावळ्यांनी ज्या वेळेस हे बघितलं की आमचा राजा, रयतेचा राजा तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बसलाय, कीर्तन श्रवण करतोय, हातातली समशेर तलवार खाली ठेवली आहे आणि हातातली समशेर तलवार खाली बघितल्यानंतर आता जर राजा कीर्तनच ऐकत राहिला तर या स्वराज्याची निर्मिती कधी होणार? या मावळ्यांनी बघितल्यानंतर त्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजा तुम्ही जर अशीच कीर्तन ऐकत बसलात तर कीर्तन ऐकता ऐकता स्वराज्याची निर्मिती या ठिकाणी होणार नाही. अशी जर तलवार खाली ठेवून दिली तर या ठिकाणी दृष्टांचा संहार होणार नाही. आपल्यावरचे सगळे अनेक प्रांतातले लोक जे आपल्यावर माच करतायत त्यांचा संहार या ठिकाणी होणार नाही आणि त्यांचा संहार जर झाला नाही तर आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटणार नाही, आपलं स्वराज्य निर्माण होणार नाही. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, म्हटले कितीही काही झालं तरी रोज जाता जाता एक कीर्तन तरी ऐकून जायचंच वाटेत. एक कीर्तन ऐकायचं आणि मगच स्वराज्यावर स्वारी करायची. ठरल्याप्रमाणे कीर्तनाला जाऊन बसले. एक दिवस कीर्तन ऐकता ऐकता त्या ठिकाणी आमच्या तुकोबरायांनी मोक्ष सांगायला सुरुवात केली. आता मोक्ष सांगायला सुरुवात केल्यानंतर तुकोबरायांनी पहिलाच प्रश्न मांडला, मी कोण आहे, मी कशासाठी इथे आलोय आणि मला इथून काय घेऊन वरती जायचंय? हा मोक्ष सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे त्या ठिकाणी भरून आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे त्या ठिकाणी भरून आल्यानंतर त्यांनाही कुठेतरी असं वाटलं की खरंच मी कोण आहे, मी या ठिकाणी कशासाठी आलोय आणि मला इथून काय घेऊन जायचंय? आता तुकोबाराय कीर्तन करतायत म्हटल्यानंतर तुकोबाराय स्वराज्यासाठी काय करायचं तर हे सांगणार नाही. तुकोबारायांचा मोक्ष म्हणजे हा परमार्थिक भाषेतला मोक्ष होता. तुकोबारायांनी मोक्षाची सोपी व्याख्या सांगितली. म्हटले या ठिकाणी माणसाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, कारण माणसाचं अंतिम सत्यच एक आहे की त्याच्या जीवनामध्ये जर आपण नामस्मरण केलं तर नामस्मरणाच्या जोरावर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आता मोक्ष प्राप्त होऊ शकतो म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जरा बदलले आणि ठरवलं, हातातली तलवार खाली ठेवून दिली आणि सांगितलं की म्हटले आजपासून फक्त भजनच करायचं. सगळ्या मावळ्यांना चिंता पडली. चिंता पडल्यानंतर म्हटले आपण काय करायचं? आपण तर राजांना सांगू शकत नाही की तुमचा जन्म हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी झालेला आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी बसून राहिलात, मोक्ष प्राप्तीच्या गोष्टी जर ऐकत राहिला तर स्वराज्याची निर्मिती होणार नाही. हे राजांना आपण सांगू शकत नाही, पण आपण एक काम करू शकतो, आपण हे मासाहेबांना सांगू शकतो. अगदी त्यातले काही मावळे उठले, मासाहेब जिजाऊंकडे गेले आणि गेल्यानंतर मानाचा मुजरा करून सांगितलं, म्हटले रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी जो पुत्र आपण घडवला होता ना, खऱ्या अर्थानं आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की हा पुत्र भक्ती मार्गाच्या वाटेनं चाललेला दिसतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर भक्ती मार्गाच्या वाटेनं चाललेले दिसतायत तर स्वराज्याची निर्मिती होणं शक्य नाही. हातातली तलवार खाली ठेवून दिली आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वैराग्य प्राप्त झालंय. असंच जर वैराग्याच्या जोरावर पडत बसले, पुढे जात राहिले, भक्ती मार्गाला जर लागले तर स्वराज्याची निर्मिती होणं शक्य नाही. म्हटले याच्यावर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. ठरल्याप्रमाणे मासाहेबांनी मावळ्यांचा निरोप ऐकला आणि ठरवलं की आज आपल्याला तुकोबरायांची भेट घ्यायची. तुकोबरायांची भेट घ्यायची म्हटल्यानंतर तुकोबरायांकडे गेले आणि गेल्यानंतर तुकोबरायांना सांगितलं, म्हटले लहान तोंडी मोठा घास, आम्ही तुम्हाला उपदेश करावं, आम्ही तुम्हाला सांगावं इतके आम्ही मोठे नाही, तुम्ही एक मोठे महात्मे आहात. पण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी झालेला आहे. म्हटले एकाकडे भक्ती आहे आणि एकाकडे शक्ती आहे, म्हणजे तुकोबरायांकडे भक्ती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे शक्ती आहे. म्हटले दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या आहेत. पण मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, म्हटले तुकोबराया तुमच्या हातामध्ये टाळ चिपळ्या विना अगदी जसा शोभून दिसतो ना, तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये फक्त तलवारच शोभून दिसते. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये आल्यानंतर जर तुम्ही त्यांना मोक्षाच्या गोष्टी सांगायला लागले
तरी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती होणार नाही. तुम्ही तुमचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करतायत. पण माझा एक विनंती आहे तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर तुम्ही एकच काम करायचं, त्यांना मोक्ष नाही सांगायचा, तर त्यांना कर्माचे सिद्धांत सांगायचे. माँसाहेब जिजाऊंनी जगद्गुरु तुकोबरायांना केलेला एक गोड उपदेश आहे. म्हटले रणांगणामध्ये अर्जुन ज्यावेळेस होता तो अगदी खचलेला होता. रणांगणामधल्या सगळ्यांना तिथं ज्या ठिकाणी जेवढे उपस्थित होते सगळ्यांना समजत होतं की अर्जुन खचलेला आहे. पण अर्जुन खचलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो युग प्रवर्तक या एक त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पुन्हा हातामध्ये बाण घेण्यासाठी सांगितलं. म्हटले छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर तुकोबराय तुम्हाला देखील हेच करायचंय. तुम्ही भगवान श्रीकृष्ण आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज अर्जुन आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांना तुम्हाला कर्माचे सिद्धांत सांगायचे. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या दिवसाला कीर्तनामध्ये येऊन बसले आणि कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर माझ्या तुकोबरांनी कीर्तन चालू केलं आणि कीर्तन चालू केल्यानंतर त्या ठिकाणी सांगायला लागले. राजांना सांगितलं, म्हटले माणसानं त्याच्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं म्हटले बघा, राजांना विचारलं, म्हटले राजा आजचा कीर्तनातला प्रश्न माझा तुम्हाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी तुकोबरांनी प्रश्न केलाय. काय प्रश्न केलाय? म्हटले एखादी नदी जर या ठिकाणी वाहत असेल तर ती नदी वाहत असताना त्या ठिकाणी ती ज्या वेळेस वाहत असताना ती ज्या मार्गाने जाते त्या मार्गावरील सगळे पान फळ फूल काय असतील त्यांना भरत जाते. अगदी एवढंच नाही तर नदीचं काम आहे की तहानल्यांची भूक भागवणं, तहान भागवणं. अगदी नदीचं इथपर्यंत ती थांबत नाही तर ही नदी शेवटच्या क्षणाला समुद्राला जाऊन मिळते. म्हटले मग छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरांनी सांगितलं तुमचं सुद्धा काम तेच आहे. म्हटले सूर्याचं काम काय आहे? म्हटले प्रकाश देणं, उगवणं. तुकोबरांनी सांगितलं, म्हटले तुम्ही सुद्धा एक उगवता सूर्य आहात, तुम्ही सुद्धा एक प्रकाश आहात आणि आज या उगवत्या सूर्यानं जर स्वराज्याची निर्मिती केली नाही, जर भजन करत राहिले तर तुमच्या जन्माचं या ठिकाणी मोल होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं म्हटले सूर्याचं जसं काम आहे प्रकाश देणं तसं आज या ठिकाणी तुमचं काम आहे की स्वराज्याची निर्मिती करणं. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा
तुकोबाराने छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, म्हटले राज, सूर्याचं काम जसं प्रकाश देणं आहे, सूर्याचं काम उगवणं आहे, आपल्याला प्रकाश देणं आहे, तसं तुम्ही सुद्धा एक उगवता सूर्य आहात. तुमचं काम म्हणजे हातात तलवार घेणं, स्वराज्याची निर्मिती करणं आहे, धर्माचं पालन करणं आहे. आणि आज या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे ना राजा, तर तुमचं कामच तितकं आहे, तुमचं कर्मच तितकं आहे की या ठिकाणी हातामध्ये तलवार घ्यायची आणि स्वराज्याची निर्मिती करून या ठिकाणी धर्माचं पालन करायचं. अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे मावळा ठरल्या जाईल. सध्याचे जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतात ना, त्यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा विचार केला पाहिजे. अगदी माझ्या आवडतीचा प्रसंग मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते. मागच्याही वर्षी किती जणांना आठवतं मला माहीत नाही, मी एक प्रसंग सांगितला होता, गड आला पण सिंह. तानाजी मालुसरेंचा प्रसंग अगदी सगळ्यांच्या मनाला भावणारा प्रसंग आहे. तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला काबीज करण्यासाठी आपला स्वतःचा प्राण पूर्णपणाला लावला. अगदी शॉर्टकटमध्ये सांगून जाते आणि तो प्रसंग मला आवडतो म्हणून सांगून जाते. तुम्ही या वर्षी माझ्या कीर्तनाला जितके जण उपस्थित आहेत ना, अगदी थोड्या टक्क्यामध्ये ते उपस्थित आहे, पण नवीन काही मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. एक दिवस रायगडावर आमच्या मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी उभ्या होत्या. उभ्या असताना समोरच असणारा कोंढाणा किल्ला बघितला. मनामध्ये विचार आला, आता कोंढाणा काबीज करायचा आहे, पण कोंढाणा काबीज कसा करणार. एका एका डोळ्यातून अश्रूंच्या दोन दोन धारा वाहायला लागल्या आणि एका एका डोळ्यातून अश्रूंच्या दोन दोन धारा वाहायला लागल्यानंतर विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी पुत्र आपल्याला असताना आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. निरोप पाठवला आणि निरोप पाठवल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी रायगडावर आले. आल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेबांना विचारलं, म्हटले काय अडचण आहे. हाताला धरलं, समोरच असणारा कोंढाणा किल्ला दाखवला आणि कोंढाणा किल्ला दाखवल्यानंतर सांगितलं, म्हटले राजा एवढा कोंढाणा आपल्याला काबीज करायचा आहे. काबीज करायचा आहे म्हटल्यानंतर राजाच्या मुखातून एकही शब्द निघत नव्हता, कारण मुघलांनी अगदी 2 गड जबाबदारीनं राखून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये एक कोंढाणा होता. कोंढाणा घेणं इतकं सोपं नव्हतं. राजे काहीच बोलत नाही म्हणून मासाहेब जिजाऊंनी सांगितलं, म्हटले याच कोंढाण्यामध्ये त्या उदयभानानं कमल कुमारीला दाबून ठेवलंय, तिच्यावर अत्याचार करतोय, तिच्यावर बलात्कार करतोय. तुम्ही जर अशा हातावर हात मारून बसलात तर कधी होणार या स्वराज्याची स्थापना. असं म्हटल्यानंतर ज्यावेळेस कमल कुमारीचं नाव काढलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याचं कारण असं होतं, या देशात, या राष्ट्रात, या भारतात, या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये बाया नाचल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये बाई एकही नाचली नाही. याचं कारण माझे राजे बाया नाचवणारे नसून बाया वाचवणारे राजे होते. समोरच असणारा कोंढाणा किल्ला बघितला. मासाहेबांना वचन दिलं, येत्या 9मीच्या दिवशी आम्ही जातीनच गडावर स्वारी करू आणि कोंढाणा काबीज करू. कोंढाणा काबीज करू म्हटल्यानंतर तानाजी मालुसरेला आवाज दिला, सांगितलं आपल्याला कोंढाणा काबीज करायचा आहे. पण तेवढ्यात त्यांच्या हातातली
लग्नाची पत्रिका बघितली आणि ही पत्रिका रायबाच्या लग्नाची होती. ही पत्रिका बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, म्हटले रायबाचं लग्न शुभ मुहूर्तावर पार पडल्यानंतर जातीनं गडावर स्वारी करायला या. पण तानाजी मालुसरे हा कट्टर मावळा होता. त्यांनी काय सांगितलं ती घोषवाक्य तुम्हाला माहिती आहे. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबाचं अशी घोषणा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, म्हटले तुमच्या घरामधले एकुलता एक कार्य आहे, तुम्ही आधी कोंढाण्यावर नाही आधी रायबाच्या लग्नाला थांबलं पाहिजे. नाही म्हटले मी थांबणार नाही. कोंढाण्यावर स्वारी करण्याचं वचन त्या ठिकाणी दिलं. तानाजी मालुसरेंनी सांगितलं, म्हटले राजा तुम्हाला कोंढाण्यापर्यंत येण्याची गरज नाही. मग म्हटले मी कोंढाणा काबीज करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, ताना कोंढाणा घेणं इतकं सोपं नाही. कोंढाणा कोणीही घेऊ शकत नाही. एकदा तुम्ही कोंढाण्याची जबाबदारी फक्त माझ्या हातात द्या. कोंढाणा जर काबीज केला नाही ना राजा तर परत हा ताना तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. नवमीच्या दिवशी रायबाचं लग्न सोडून कोंढाणा काबीज करायला आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या मासाहेबांना वचन दिलं होतं की नवमीच्या दिवशी आम्ही जातीनं गडावर स्वारी करू आणि कोंढाणा काबीज करू. दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. बाई शिवा ग बसला घोड्यावरी. शिवराजा बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. आठरा पकड जाती गोळा, चाल समाज मुलांचा गोळा, स्वराज्याची उलट डोळा, एकतारी केलाय गोळा. स्त्रियांच्या चारा होईल दूरा, एकच जिद्दापुरी. स्त्रियांच्या चारा होईल दूरा, एकच जिद्दापुरी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग माझा राजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. आया बहिणीचं रक्षण करण्या रायते चालूया राजा. हाती भगवा जगभराचेचा घोड्यावर जीव बसाचा. स्त्रियांच्या चारा होईल दूरा, एकच जिद्दापुरी. स्त्रियांच्या चारा होईल दूरा, एकच जिद्दापुरी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. मासाहेबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली. शिवरायाच्या दरबारी पावन धरती झाली. शिवभवानी दाखवा कोणी रमेच्या या भुवरी. शिवभवानी दाखवा कोणी रमेच्या या भुवरी. बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. शिवराजा ग बसला घोड्यावरी. मासाहेबांना वचन दिलं येत्या नवमीच्या दिवशी जातीनं गडावर स्वारी करू, कोंढाणा काबीज करू. सेनापतीचं नेतृत्व तानाजी मालुसरेंना दिलं. तानाजी मालुसरेंनी सांगितलं ज्या वेळेस मी कोंढाणा काबीज करील, कोंढाणा काबीज केल्यानंतर त्या ठिकाणी गवताची गंजी पेटवील. तुम्हाला रायगडावर जळ दिसला की तुम्ही उत्तर महाद्वाराने वरती यायचं. उत्तर
त्यानंतर महाद्वाराला मी तुमचं स्वागत करायला त्या ठिकाणी उभा राहील. सांगितल्यानंतर 450 मावळे आणि 500 मावळे माझ्या तानाजी मालुसरेंनी सोबत घेतले. धाकट्या भावाला सूर्याजी मालुसरेला सोबत घेतलं आणि सोबत घेतल्यानंतर आता कोंढाण्यावर त्या ठिकाणी स्वारी करायला गेले. कोंढाणा काबीज करायचा. कोंढाण्याच्या पायथ्याशी गेले. पायथ्याशी गेल्यानंतर एक हाडक्या सत्तळ पातळ एक काठाचा एक अंगाचा एक त्या ठिकाणी मावळा होता. कडे कपारे चढून 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 कोंढाण्यावर गेला. वरतून दोर बांधला आणि तो दोर खाली सोडला. त्या दोराला धरून 500 मावळे वरती गेले. वरती गेल्यानंतर बघितलं गड बेसावध आहे. गडावर या ठिकाणी कोणीच नाही. आणि अशा सिच्युएशन मध्ये अशा परिस्थितीमध्ये आता आपण गड काबीज केला पाहिजे. उदयभान राजा झोपलेला आहे आणि अशा वेळेला त्या ठिकाणी सगळे 500 मावळे गडावर पोहोचले. आणि गडावर पोहोचल्यानंतर सगळ्यांचा निर्णय झाला की आता गड काबीज करायचा. पण गड काबीज करायच्या अगोदर त्यांनी घोषणा दिली. ती घोषणा आपल्याला द्यायची. एकदा सगळ्यांनी हात वरती करायचे. हर हर महादेव हर 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 महादेवाची घोषणा केली. हर हर महादेवाची घोषणा त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणी फाडायला सुरुवात झाली. आणि युद्ध करायला सुरुवात झाल्यानंतर एकदा तानाजी मालुसरेंनी 250 पठाण त्या ठिकाणी कापले. कापल्यानंतर उदयभानाला जाग आली. आणि उदयभानाला त्या ठिकाणी जाग आल्यानंतर उदयभान उठला. उदयभानाचं तानाजी मालुसरेंचं त्या ठिकाणी युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी इतकं युद्ध चालू झालंय. इतकं युद्ध चालू झालंय. एकामध्ये सिंहाचं बळ आहे, एकामध्ये ऐरावताच्या हत्तीचं बळ आहे. इतकं जोरात युद्ध चालू झालं. युद्ध चालू झालं असताना तानाजी मालुसरेंचा एक घाव उदयभानाला लागला. उदयभानाचा एक घाव तानाजी मालुसरेंना लागला. आणि तो घाव इतका गहरा होता, इतका डीप होता, इतका पुरेपूर लागलेला होता की उदयभानाचा तो घाव लागल्यानंतर त्या युद्धामध्ये तो शेवटच्या घावाला त्या उदयभानानं इतका मोठा घाव टाकला की तो घाव टाकल्यानंतर माझे तानाजी मालुसरे धाड दिशी जमिनीवर जमिनीवर पडले. पडल्यानंतर सगळे जण बघायला लागले. सेनापती पडले, सेनापती पडले, सेनापती पडले. अरे आपला सेनापतीच या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. आता आपलं काही खरं नाही, आपले थांबण्यात मजा नाही. पण असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंचा धाकटा भाऊ होता सूर्याजी मालुसरे. त्या सूर्याजी मालुसरेने बघितलं आपला भाऊ या ठिकाणी मृत्युमुखी अवस्थेमध्ये पडलेला आहे, रक्तात बंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्धा कोंढाणा काबीज झालेला आहे आणि अर्धाच राहिला आहे. पण सगळे मावळे या ठिकाणी पळतायत. आता ही परिस्थिती पळायची नाही. सगळ्या मावळ्यांचा समाचार घेतला. मराठी भाषेमध्ये शिव्या ओसाडायला सुरुवात केली. अरे बाप मेला म्हणून पळता काय बेवड्यांनो? एकतर गडाचे दोर मी कापलेले आहे, एकतर उड्या खाऊन मरा, नाही तर लढून मरा. असं सांगितल्यानंतर सगळ्या मावळ्यांनी विचार केला, असेही गडाचे दोर कापलेले आहेत, उड्या खाऊन मरण्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट. सगळेजण परत लढायला लागले. सेनापती जो आपला पडलेला होता त्याच्या डोळ्यामध्ये स्वराज्याबद्दलची, या कोंढाण्याबद्दलची आस बघितली की आपल्याला हा कोंढाणा काबीज करायचा आहे. युद्ध करता करता शेवटच्या 250 त्या ठिकाणी मावळे राहिलेले होते. 250 पठाण राहिले होते. 250 पठाण त्या ठिकाणी कापले. आणि कापल्यानंतर त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला अगदी पुढच्या 20 मिनिटांमध्ये कोंढाणा काबीज केला. कोंढाणा काबीज केला. आणि कोंढाणा काबीज केल्यानंतर कोंढाणा तर काबीज झालाय, पण आपण गड काबीज केलाय. याचं जे सुख होतं, जे आनंद होतं, जे समाधान होतं, ते कुणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते, सगळे जण त्यांना त्या ठिकाणी बघत होते. आणि त्यांना त्या ठिकाणी बघत असताना म्हटले गड काबीज केलाय, पण गडाचा जो मेन सेनापती होता तो आता आपल्यात राहिलेला नाही. यांचे शब्द आठवले. तानाजी मालुसरेंनी सांगितलं होतं
की छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ज्यावेळेस कोंढाणा काबीज करील ना, गवताची गंजी पेटवल. गवताची गंजी पेटवल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बाकीच्या मावळ्यांनी गवताची गंजी पेटवली. गवताच्या गंजीचा जी आग होती, जो प्रकाश होता, तो कोंढाण्यावरून रायगडावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितला. बघितल्यानंतर हातावर हात मारला, टाळी दिली आणि मासाहेबची जाऊन सांगितलं, माझ्या तानानं कोंढाणा काबीज केला. आता तो उत्तर महाद्वाराला माझं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उभा असणार आहे. काही मावळ्यांना घेऊन आता कोंढाण्याकडे माझे छत्रपती शिवाजी महाराज निघाले, उत्तर महाद्वाराकडे आले. जसे 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 हळूहळू वरती येत आहेत, तानांनी तर सांगितलं होतं मी महाद्वारावर स्वागत करण्यासाठी उभं राहील. महाद्वारावर कोणी दिसत नाही, याचं कारण काय? मनामध्ये भलते सलते विचार यायला लागले. आई तुळजाभवानी मातेला आशीर्वाद केला, नमन केलं. माते, माझ्या तानाने सांगितलं होतं की उत्तर महाद्वाराला तुझं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहील, पण माझा ताना या ठिकाणी दिसत नाही. महाद्वारामधून एंट्री केली. प्रवेश केल्यानंतर गड काबीज केलाय, पण गड काबीज केल्याचं आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठा घोळका ग्रुप त्या ठिकाणी दिसला. मधी कोणीतरी पडलेलं आहे. त्याच्या अंगावर जो निळा शेला आहे ना, शेला, हा निळा शेला मी तर माझ्या तानाला दिला होता आणि हा त्याच्या अंगावर टाकलाय. हळूच तो शेला बाजूला केला आणि तो शेला बाजूला केल्यानंतर ज्यावेळेस तानाजी मालुसरेंचं तोंड छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलं, रक्ताच्या थारोड्यात पडलेला तानाजी मालुसरे ज्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितला, तेव्हा माझ्या राजाच्या मुखातले उद्गार आहेत, गड आला पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, म्हटले गड आला सिंह गेला. तानाजी जरी गेलेला असला, सूर्याजी मालुसरेला सांगितलं, जे धर्मासाठी जातात त्यांच्यासाठी रडत बसायचं नसतं. अजूनही तुझ्या भावाच्या आत्म्याला शांती भेटलेली नाही, म्हणजे तानाजी मालुसरांच्या आत्म्याला अजूनही शांती भेटलेली नाही. मग म्हटले गडावर जे हिरवं निशाण फडकतंय, उतरवते एकदा हिरवं निशाण खाली आणि तिथं आपला भगवा चढव. ते हिरवं निशाण खाली उतरवलं, तिथे भगवा चढवला आणि भगवा चढवल्यानंतर गड जो काबीज केला होता त्याचा आनंद सगळ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला, प्राप्त केला. ज्या वेळेस त्या गडावर भगवा चढवला त्यावेळेस तानाजी मालुसरांच्या आत्म्याला शांती भेटली. सांगायचं तात्पर्य माझं इतकंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते, अगदी प्रत्येक मावळ्यानं शेवटच्या श्वासापर्यंत आपला प्राणपणाला लावला आणि शेवटच्या श्वासापर्यंत अगदी स्वराज्यासाठी झटत राहिले. आत्ताच्या मावळ्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे. या मावळ्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे आणि म्हणून आपण शिवजयंतीची साजरी करतो ना, ती धार्मिक पद्धतीनं साजरी केली पाहिजे. मला माहिती आहे की तानाजी मालुसरेंचा प्रसंग हा मी मागच्याही वर्षी सांगितला होता, पण मागच्या वर्षी असा प्रसंग सांगितला होता की कमीत कमी 2 तास आपण ह्याच प्रसंगावर बोललो होतो. मला तरी आठवतं त्या पद्धतीनं आपलं कीर्तन 9 वाजता चालू झालं होतं तर 11:15ला कीर्तन संपलं होतं. ते पण तुमच्यापैकी कुणीतरी खालून मला खुणवलं होतं की तुम्ही एकदा टाईम बघा म्हटल्यानंतर हजारे महाराज 11:15 घड्याळात वाजलेले होते. पप्पांनीच सांगितलं होतं की आता 11:15 वाजले, आता कार्यक्रम आवरा. याच्यातला थोडक्यातला भाग या ठिकाणी सांगितला, खूप थोडका सांगितला, कारण तान्हाजी मालुसरे म्हटलं की ह्या सगळ्यांच्या आवडतीचा जरी प्रसंग नसला तरी माझ्या आवडतीचा फार प्रसंग आहे, कारण मावळा असावा तर तानाजी मालुसरेंसारखा असावा. खऱ्या अर्थानं धर्माचं पालन कशाला म्हणतात हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून बघायला भेटतं, त्यांच्या मावळ्यांकडून बघायला भेटतं. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार तुका म्हणे साना थोर. एक शेवटचा पोवाडा आणि सेवेला समाप्त.
इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीची धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निवड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवती दिसल्यावर. जात पात न धर्म पाहिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. काढायची बाहेर किती चमचमती धार कशी घुसत यार पारा शिवरायाची तलवार. कशी घुसत यार पारा शिवरायाची तलवार. कशी घुसली अरपार शिवरायाची तलवार. कशी घुसली अरपार शिवरायाची तलवार. ते भवानी बोलून उचलले हत्यार. भवानी बोलून उचलले हत्यार. ती तरुणी गणांचा महादेव हर हर. महादेव हर हर. महादेव हर हर. शिर चाटून पाडिले. शिर चाटून पाडिले. दुश्मन धरती मार. दुश्मन धरती मार. कशी घुसत यार पारा शिवरायाची तलवार. जवानी खाली मरणारी शिवरायाची तलवार. कशी घुसली अरपार शिवरायाची तलवार. कशी घुसली अरपार शिवरायाची तलवार. या महाराष्ट्रावरती माझ्या शिवबाची मूर्ती. शिवबाची मूर्ती. माझ्या शिवबाची मूर्ती. गेले राजे वाहुनी या महाराष्ट्रावरती. हो गेलं महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबानं थोर. गेलं महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबानं थोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. कशी घुसते अरपारा शिवरायाची तलवार. कशी घुसते अरपारा शिवरायाची तलवार. कशी घुसली अरपार शिवरायाची तलवार. कशी घुसली अरपार शिवरायाची तलवार. वा वा. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. त्यांच्यासारखा हिरा परत होणं शक्य नाही. मला तरी वाटतं दरवर्षी माझंच कीर्तन ठेवलं पाहिजे असं काही नाही, पण दरवर्षी प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये शिवजयंती साजरी होते. प्रत्येकानं धार्मिक पद्धतीनं जरी शिवजयंती साजरी केली तर अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद प्राप्त होईल असं म्हणायला हरकत नाही. म्हणणार का शेवटची चाल? हां, एक शेवटची चाल होईल आणि सेवेला समाप्त होईल. ज्ञानेश्वर विठोबा हा, विठोबा रखुमाई राहिले. एकदा हातानं टाळी आणि मुखानं वजन. विठोबा रखुमाई, विठोबा